गोवा पिकनिक. हे बर्फ इथे आपण तिकीट काढलं आहे आणि सुदेशला आपला स्टँड द्यायचा आहे ट्रायपॉडचा. तर त्याच्या इथे 1 मेची पूजा आहे, तर त्याला ते डान्स आणि व्हिडिओ काढायला पाहिजे, तर त्याला आपण देतो आहे. आणि आपल्याला तिकीट कन्फर्म झाले आहेत, तर आत्ता आपण त्याला स्टँड देऊया आणि निघूया. सो आत्ता सुदेशला आपण ट्रायपॉड दिला आहे आणि आपली बस आहे, तर तुम्हाला ते नंतर सांगेन कुठे आपण चाललो आहे ते. तर आता आपली बस आहे 8:30ची आहे. तर आता अक्षयची आहे ते आपली पूर्ण टीम येते आहे, तिथे आपल्याला सगळेजणं भेटणार आहे आणि आपण पण आता घरी जाऊया, रेडी होऊया आणि अक्षयच्या इथे भेटू. पण आता अक्षयच्या इथे जायचं आपल्याला, बघू काय आहे ते, आणि मग तिकडनं आपण घरी जाऊ. दीपेश पण घरी जाईल त्याच्या रेडी व्हायला आणि मी पण घरी जाईन रेडी व्हायला, आणि मग तिकडनं ब्लॉग स्टार्ट करू. चला भेटू अक्षयच्या इथे. अहो हे काय येतोय? निघा पटापट. काय थांबतात बघा. हे 10:30ची बस आहे की कितीची? गोवा पिकनिक. दोन एक्स्ट्रा स्नेअर आहे, 3 स्नेअर आहेत ना. असं बोल. चला आपण बस मध्ये भेटू. रिक्षा मारतो समजून घ्या. फायनली शोवाले इव्हेंट वाले लोकेशनवरती पोचलो आहे. आपल्या बस पकडायची आहे आपली, तिकडे आपण पोचलेलो आणि भरपूर सामान आहे आपलं. BST आपली बस आली आता, बेस्ट एक्सप्रेस. गाडी आपली बघू शकतात. फायनली आम्ही निघालो आता हैदराबादला जायला, आणि या गाडीला दादा आपला, आपण दादा येणार आहे आपल्या गाडीचा आहे. आणि हे ड्रायव्हर काका आहेत, आम्ही हैदराबादला जाणार आहे. शो आहे आपला. फुल गाडी आपली बाकीच आहे सगळ्या वरची आहेत. कोणती घेऊया? ही विंडो घेऊया काय? मी इथे बसतोय. चल मी पाहण्याचा उतरला तेव्हा दाखव. एकच आहे ना. तर गाईज फायनली सो आपण फायनली निघालोय आपल्या बसमध्ये आहे. आणि माझी चोपई झाली. मंगलमूर्ती साईनाथ महाराज की जय. चला भाई, भेटूया डायरेक्ट हैदराबादला. चला तर डायरेक्ट भेटू आपण हैदराबादला. दादाला विचार चार्जिंगचा ब्लॉग चालू आहे की नाही. निघालोय, तुम्ही बघू शकतात. काका चांगली गाडी चालवत आहेत मस्त वेगळी, आणि आपल्याला खूप मजा येणार आहे ड्रायव्हर करायला. अजून पुढे आपण काय दाखवूया वेगवेगळं करायला. चला पुढे भेटूया. आता आम्ही आलो आहे लोणावळा घाटात. तर
तर बस आपली थांबली आहे. आता आपण वॉशरूमला जाऊया आणि पाण्याची बॉटल आणि घेतो आहे तर ते घेऊया, कारण का नंतर बस डायरेक्ट जेवायला थांबणार आहे. सो आता पाण्याची बॉटल घेऊया आणि वॉशरूमला पण जाऊ देऊया. भेटू. आम्ही बसलोय गाडीत. दोस्तो दिसतात भाऊ आपल्या याच्यावर हाती सोय केली. आता आपली बस थांबली आहे जेवायला, तर जाऊया आतमध्ये आणि ऑर्डर आणि देऊया. चला भेटू आतमध्ये. दीपकची दाल खिचडी आली. मला थोडा थोडं दे ना. पूर्ण दाढी काढून टाक. बोलतो मला छक्क्यावर का नाचायला लागेल आल्यावर. बरोबर आहे, पैसे उडवतील काय सकार झाले नसतं. पुन्हा चण्याचा फोटो बघायला काय चण्याचा फोटो काय सवय सौरभला सकाळला झाली चिकलू उठला. सौरभ काय बोलायचं आहे का तुला? तर आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून थांबलो आहे. इकडे चेकिंगसाठी थांबले आहेत आणि आपण थोडा पाणी आणि घेऊया, कारण का गाडीमध्ये पाणी आणि आता फ्रेश आणि होतात आहेत, म्हणजे तोंड धुतात आहेत आणि पाण्याची बॉटल आणि संपली तर ते घेतात आहेत. मोठावाला 5,000 नाही रे, हे 10,000 mAh बॅटरीचा आहे. 10,000 आहे की 50,000 mAh बॅटरीचा एवढा मोठा येतो ना, त्याच्यावर तू पंखे बिंके पण चालवू शकतोस. काय माहिती एवढा 10,000चा येतो. 10,000चा येतो, 10,000चा आहे ना. हा 10-15 हजाराचा एवढा मोठा पॉवर बँक येतो, तर तू पंखे बिंके सगळं चालवू शकतो. आता नाश्ता करायला थांबलो आम्ही. 15-20 फोन चार्जिंग करू शकतो एका टायमाला आणि 3 लॅपटॉप. तर फायनली आपण उतरलो आहे लकडीच्या पुलला. आता आपली गाडी येते. इकडनं आपल्याला पुढे अजून 1-1.5-2 तास आहे ट्रॅव्हलिंग. हैदराबादला उतरलो आपण आपल्या लोकेशनवरती लकडी का पूल. आपल्याला गाडी घ्यायला येते, गाडीची वाट बघतोय. सामान आम्ही पण काढलं, तर दादा येईल घ्यायला गाडीने, तर तेव्हा आपण भेटूया. चला, तर दादा पण आलाय. चला भेटू दादा. दादा अरे क्या बात है, वेलकम टू हैदराबाद. तर दादाचा घरातला शो आहे, तर आलो आहे आणि आपले 4 व्हीलरही आले आहेत. एक आयटिक आहे आणि दोन्ही आयटिक आहेत. आणि अवस्था बघा, पोरांची अवस्था बघा. गरमी बेकार आहे, मुंबईपेक्षा गरमी इथे भरपूर बेकार आहे हैदराबादला. आता सामान भरूया आणि भेटूया.
पुण्यावरच चालवायला तर आता जेवायला थांबलो आहे आणि इथं वाजले आहेत किती वाजले तरी 3:30 4 वाजलेत. आता हॉटेलला जेवायला आलो आहे कारण का आपल्याला 3 तास ट्रॅव्हलिंग होती. म्हणजे 3 जो आपल्याला तिकडे 8 शो वाजवायचे आहे त्यात. आणि आपण जिकडं तर आपला जो उतरलो आपण त्या स्पॉटवरून तिकडे आपण वाजवणार आहे. म्हणजे आपल्या लोकेशनला जायचं आहे. ते 3 तासचं डिस्टन्स आहे. आपण पण रोटी जास्त मागवली आपल्याला उरणार नाही. एकच रोटीमध्ये काम होणार. माझ्या 2 रोटीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे किती गारा पडतात. हे बघा हे बर्फाचे गोळे पडतात. बघा हे बर्फ इथे मुंबईला नाही पडत असेल. स्नोफॉल होता का इथे. सगळे झोपले तुम्ही बघू शकता. सगळे थकलेले दमलेले सगळे. हे झोपायची ऍक्टिंग करा उठून ऍक्टिंग आहे. आणि फुल चिरडून बसलो आहे आणि 20 तासच्या वरती ट्रॅव्हलिंग झाली आहे आता आपली. आणि अजून वाजले किती 22 तास. किती वाजता निघालं 8:30. हां मग आता किती वाजले 7 वाजले. मग किती तास झाले. अरे 24 तास जातील. मग 8:30ला 24 तास होतील. 24 तास होतील बरोबर. 22 तास झालेत. 22 तास 24 तास होतील. तिथे किती वाजले 6:30 वाजलेत. आणि हे अजून 20 किलोमीटर लांब आहे. म्हणजे 20 मिनटं आहेत अजून 20 किलोमीटर लांब. तर 7 पर्यंत पोचू. 7 सव्वा 7ला पोचू. आणि नंतर परत आपल्याला वाजवायचं आहे. 7 वाजता चालू करायचं होतं. तर आता बघूया. आता थोडा फ्रेश म्हणजे वॉशरूमला थांबलेलो गाडी. एक ग्लास बघा. अन्ना AC बंद करो. खिडकी खुला करो. नाही माती जाणार आहे. आता फ्रेश आणि होऊया. आणि जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला चालू करता येईल तेवढ्या लवकरात लवकर चालू करूया. आणि इथं आंघोळ केली आहे फुल फ्रेश. वा. आणि बाकीचे पण रेडी होतात आहेत. तर आता आपण पण रेडी होऊया. फक्त आंघोळ तर नाही करणार आहे. हात धुऊया, तोंड धुऊया आणि मग कपडे चेंज करू डायरेक्ट रेडी. आणि आपण आंघोळ रात्रीच करू सगळं शोभी संपल्यावरती. कारण का परत घामाने आपण ओले होणार, चिकट आणि अंग होणार. तर डायरेक्ट रात्रीच आपण करू. आता रेडी होऊया. चला भेटू रेडी होऊ. तर रेडी आणि झालो आहे. आणि आपला सेटअप पण रेडी आहे. सगळे आलेले आहेत. साऊंड चेकला साऊंड झाला. सेटअप लागलेला आहे. हा ड्रम शुभम वाजवणार आहे. हा ड्रम अक्षय. आणि हा ड्रम सौरभ. हा बेस हर्ष. आणि हा बेस मी वाजवणार.
पाणी झालंय आणि आता आपण पेका पाणी झालं आणि जेवण पण झालंय. तर लेट झालेला तो आणि ब्लॉग काढायलाच विसरलो. तर जेवण आणि सगळं झालं आणि आपण आपला आता जो रूम दिलाय हॉल दिलाय तिकडे राहणार आहे. आणि आपण निघालोय बा आपली बॅग घेऊन. सगळीच पोरं निघालेत. ही गाडी आपल्याला येते हॉलवरती सोडायला जिथे आपण आज स्टे करणार आहे तिथे. तर आता जाऊया तिथे. आणि आपली गाडी बघा भाई.